कोलगेट ब्रश घेऊन झोपले ती. उठ 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 हृदया, ब्रश पडला. हॅलो नमस्कार. तर आज आम्ही मामाच्या गावाला आलेले आहेत. तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही मामाकडे आलेले आहेत. तर तुम्ही काल पाहिलंच असेल वनभोजनचा व्हिडिओ. रानात आम्ही वनभोजनला गेले होते आणि छान आमचं वनभोजनचा प्रोग्राम झालेला आहे आणि खूप मुलांनी एन्जॉयसुद्धा केला आणि आत्तासुद्धा मुलं एन्जॉय करतात. आम्ही हे बघा, तुम्ही बघू शकता नदी आहे माझ्या मागे आणि आज आम्ही नदीवर जेवणासाठी आलेले आहेत. तर जेवण आम्ही घरी बनवलं आणि जेवायला इथे आलेले आहेत. मामाच्या बाजूलाच ही नदी आहे, मामाच्या घराच्या बाजूला अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती ही नदी आहे. तर हे बघा खूप मोठी नदी आहे. पाठीमागे पण सुद्धा बघू शकतात. तिकडे मुलं खेळायला लागलेत. चला आपण जाऊयात संदीपला म्हणून मामाच्या घरी. आणि मुलं खूप एन्जॉय करायला लागले. झोका घ्यायला लागलेले आहेत. झोका मोठी आणि छोटे सर्वच झोका घेत आहेत झाडाला. तर चला आपण बघूया. कॅच पकडा, कॅच कॅच. पुढे झाड तुटायचं. झाड फांदी तुटे नाही ती घाबरते, ती घाबरते ती. हात सोडेल. हे शिकून आला सौदीला. इकडे हात पकडा वरती. हा बोट मध्ये मिलिंद काकाला, मोठ्या पप्पाला आणि आत्यांजीला चालवायला सांग बोट. हो जाऊया. हात वर पकडा बोट मध्ये. हा बोट चालू नाही मत बघू, ती बंद आहे. नाही तिकडनं नाही, इकडनं. पडतील ते. ए हृदया, साक्षी काय माहिती. तर हे गावठी चिकन आहे, गावठी कोंबडी. काय होती कुठे? मुंगीला घाबरते तू? चल गीता. तर आता आम्ही सर्व घरी जाण्यासाठी निघालेले आहेत. सर्व बॅगा टाकतात. तर आता आम्ही घरी जाण्यासाठी निघाले आहेत आणि बोला
पाणी सांगितलं तुम्ही बसवलं का? आणि आता आमची 2 दिवसाची पिकनिक पूर्ण झालेली आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला पिकनिकला येऊन? एकदम मस्त. असं वाटतं अजून राहावं, पण आता जावं लागेल. पण तुम्ही आधी पण आल्या असतील ना? आम्ही पहिल्यांदा आली इथे. ताई वगैरे तुम्ही आधी येत असतील. आमची मिस्टर येत होते. माझे आमचे ना माझे हे घर बांधल्यानंतर तर दादा नाही आला, पण आधी आणि ह्या मामी आहेत, मामे सासू. तर हे आम्ही त्यांचं यांचं घर. आणि भावेश भाऊ आहेत. आणि अजून थांबा हा, घरात आहेत. थांब रे, अजूनपर्यंत गेलो नाही. अजून चहा प्यायचा आहे. चहा प्यायचा आहे. चहा पिऊन नंतर निघणार आहेत आम्ही. तर हे परेश भाऊ, त्यांची मिसेस तिकडे, आणि आमचा हर्ष. याला ओळखतच नसतील कोण ना. तर हे आहेत भावेश भाऊंच्या मिसेस प्रज्ञा ना, सॉरी प्रज्ञा. तर पटकन नाव विसरायला होते. काय काय 100? कशाला 100? चल चला, चहा आलेला आहे, चहा पिऊन घेऊया. तर हे आमचे मिलिंद भाऊ. काय पितात नक्की? चहा, फक्त चहा ना? चहा गायच्या दुधाचं, म्हशीच्या दुधाचं. मुलांची फरमाईश. एकाला पण देऊ नका आतमध्ये. ए निघा बाहेर, निघा बाहेर. पाया पड. सर्वांना वाटायला ए प्रँक चाले, चल लांब द्यायचे. बाय बाय. तुला दिला